हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आरतीत लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आज आहे शुक्रवार. मी वैभवलक्ष्मीचं उद्यापन करत आहे. तर मी सगळी तयारी करत आहे. सकाळी मी नाश्त्याला उपमा दिलेला आणि इथं मी छोले लावलेले. अरे की नाही किती वेळ इथं मी आलू चिरून ठेवले पाण्यामध्ये आणि मटर काढून ठेवले आणि तुरीची डाळ भिजत घातली होती मी सकाळीच. झाला ना अभ्यास? कोणता पेपर आहे? आता मी सोडून आले अनुजला. इथे फुलं आणि दूध घेऊन आले. पूजा करते आता मी. दूध घेऊन आले मी आता 5 लिटर. छोले सकाळी मी शिजून घेतले कुकरमध्ये. आता हे टोमॅटोची ग्रेव्ही, अद्रक वगैरे पेस्ट टाकून मी ग्रेव्ही बनवून घेतली आणि इथे छोले रेडी झाले माझे. हे बघा, वरून मिरच्या टाकलेल्या आणि कोथिंबीर टाकून मी ठेवून दिलं. आणि दुसरीकडे छोले झाल्यानंतर मी थोडासा गरम गरम चहा घेतला, कारण का सकाळी लवकर उठले होते त्यामुळे मला काही वेळ मिळाला नाही. मग अनुजला सोडून आल्यानंतर मी चहा पिला. आता इथं मी दाल फ्राय करत आहे. इथं टोमॅटो, अद्रक वगैरे टाकून मी छान प्युरी करून घेतलेली. हे साईडला ना सोबत खीर पण शिजत आहे. आणि इथं मी कांदा लसूण वगैरे वापरलेलं नाही आहे. आणि हे बघा, छोले झाले मस्त. आणि इथं दाल फ्राय झाला माझा. हे बघा, खूप क्वांटिटीमध्ये बनवलं होतं मी. आणि कोथिंबीर वगैरे टाकून घेतली. इथं मी काकडीची कोशिंबीर करून घेतली. इथं मी फक्त याच्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची आणि तडका दिला. दही नंतर वेळेवर टाकते. मी नैवेद्यापुरती कणिक तिंबून घेतली थोडीशी, नंतर जास्त तिंबून घेईल. आणि इथं खीर पण होत आली माझी. आणि इथं मी आलूची भाजी बनवून घेतली डायरेक्ट कुकरमध्ये. आलू, टोमॅटो आणि मटर वगैरे टाकून खूप सुंदर झाली होती भाजी. आणि झालं माझं सगळं ऑन टाईम. आता 10 वाजले. 10 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक झाला. म्हणजे खीर झाली तांदूळाची. आणि आता अनुजला आणायला जायचं. अनुजला आणल्यानंतर मी देवापुरत्या पुऱ्या करून घेते, तळून घेते आणि देवाला नैवेद्य दाखवते. आणि बाकीच्या पुऱ्यानंतर माझी एक मैत्रीण येणार आहे, ती करू लागणार आहे. म्हणजे गरम गरम वाढता येईल. आणि बघू आता आल्यानंतर पूजा करायची मला अनुजला आणल्यानंतर. इथं मी 4 लिटर दूध टाकलेलं, त्याची खीर बनवली. आता अजून 1 लिटर बाकी आहे. तर थोडंसं मी टाकणार, अजून शिजवणार. तांदूळ वगैरे, साखर वगैरे, ड्रायफ्रूट्स टाकून खूप सुंदर छान झाली खीर. आणि इथं मी बाजूला कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. मला नैवेद्यापुरतं पुऱ्या तळून घ्यायच्यात, नंतर बाकीचं नंतर टाकीन. आणि मी आता अनुजच्या स्कूलमध्ये आली त्यांना घ्यायला. 10:30 वाजलेत. अनु 10:30 वाजता येतो आणि अक्षर 10 वाजता जातो. 10:50 झालेत. मी सगळं रेडी आहे. सगळं पूजेचं वगैरे काढून ठेवलं. मी साडी नेसली. आता मी नैवेद्य काढून घेते. आधी देवापुरत्या पुऱ्या करून घेते आणि मग नैवेद्य दाखवून मग पूजेला बसते. नैवेद्याचं काढून मग पूजेला बसते. पुऱ्या करून घेते आणि देवापुरत्या. नंतर माझी एक फ्रेंड येणार आहे, ती पुऱ्या करू लागणार आहे मला नंतर 12 वाजता. आता मी हे करून घेते. इथे मी नैवेद्याचं काढून घेतलं आणि नंतर अनुज वेळेवर देईन मला हातात. आणि मग मी इथं पूजा करून घेत आहे. माझी फ्रेंड पण आलेली पूजेच्या टाईममध्ये. मग आम्ही दोघी मिळून हे सगळं ताटं वगैरे काढून ठेवलेलं, सगळा सेट हा. आणि तर सगळीकडे मी असं गालीच्या वगैरे टाकून दिलेलं एकसारखं बसता येईल म्हणून.
सगळं झालं होतं आमचं रेडी, फक्त पुऱ्या बाकी होत्या. सगळेजण छान भजन आणि देवाचे गाणे म्हणत होते. खूप सुंदर छान प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. आणि ही पुऱ्या बनवत होते आणि ही पण माझी दुसरी मैत्रीण ती म्हणत होती अजून काय हेल्प आहे का. मग ती आम्ही तिघे मिळून करत होतो आणि अनुज आमचा व्लॉग घेत होता, शूट करत होता अनुज. आणि त्याची खूप हेल्प झाली आज मला. पुऱ्या सगळ्याच बनवून घेतल्या, कारण का पुन्हा सगळेजण बसल्यानंतर एकटीला नाही होणार मला, म्हणून आम्ही सगळ्यांनी म्हणजे सगळंच बनवून घेतलं आम्ही. आणि तर मी मायक्रोवेव्हमध्ये सगळं थोडं थोडं गरम करत होते मी, कारण ही क्वांटिटीमध्ये होतं, वेळ लागतं गरम व्हायला. आणि सगळ्यांना एकसारखं मी बसवलं आणि सगळ्यांना एकसारखं मी सर्व करत होते आणि छान वाटलं मला. मैत्रिणींची खूप हेल्प झाली. सगळ्यांचं जेवण वगैरे सगळ्यांनी पोटभर केलं आणि खूप छान वाटलं मला पण. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, आत्ता झाली मी फ्री. तशा 2:30 वाजता सगळ्या फ्रेंड गेल्या जेवण वगैरे करून. सगळ्यांना खूप आवडलं, छान झालं होतं सगळं. आणि आता एक फ्रेंड होती, तिच्या मुलाला वगैरे बोलवलं होते जेवायला, ती पण होती. आता ती गेली जस्ट. आता मी फ्री झाले. आता 4 वाजलेत. आता मला पण जाम भूक लागली. मी जेवत आहे आता. आणि चला मग भेटू नंतर.